वेडी आलीस ना मेघनाशी बोलून? तू म्हणतोयस ना ते खरं आहे रे आम्ही, खरंच वेडपट आहे मी. तरी तू मला सांगत होतास, पण मी हट्टाने गेले. अशी कशी आहे रे मी? पण गोड आहेस. म्हणजे आपलं चुकतं हे कळल्यावर तुला ना समोरच्या माणसाची माफी मागायची एवढी घाई असते ना, तेव्हा गोड दिसतेस खूप. मग काय तुझं आणि मेघनाचं मिटलं ना? हो. गुड. जे होतं ना ते चांगल्यासाठीच होतं विजया. म्हणजे साक्षी पल्लव प्रकरणाने आपल्याला टेन्शन दिलं, पण त्यामुळे तुझी आणि मेघनाची दिलजमाई झाली. विजया, घरातल्या बायकांचं आपापसात चांगलं असलं ना की घर नॉर्मल असतं. आता तू मेघनाशी बोलायला लागलीस म्हटल्यावर माई पण बोलायला लागली. ग्रेट ना? म्हणजे घर आता पुन्हा पहिल्यासारखं होणार. मस्त ना? पण माई तिच्याशी बोलतील असं वाटतंय तुला? का नाही बोलणार? अरे उलट साक्षी पल्लवला तिने सुखरूप घरी आणलं, त्याबद्दल माई शाबासकीच देईल तिला, हो ना? अरे माई ये ना ग. काही नाही, मी कालच्याबद्दल सॉरी म्हणायला आले होते. कालच्याबद्दल? अरे मुलं फारच हिरमुसली झाली होती रे. एवढीशी तोंड करून बसली होती. त्यांना पिझ्झा हवाच होता, म्हणून मीच त्यांना म्हटलं मागवा पिझ्झा म्हणून. पण विजया, माझ्या अगं लक्षातच आलं नाही की मी आधी तुला विचारायला हवं होतं. तुझ्या परवानगीशिवाय मी. माई अगं. असू दे. माई. आलो मी. माई असं काय करतेस तू? अगं मी ते सगळं मेघनाच्या संदर्भात बोलत होतो, परवानगीचं वगैरे. पिझ्झा मागवा अशी परवानगी मेघनाने नाही तू दिलेस हे मला खरंच माहित नव्हतं. माही नाही, पण तरी तुमचा मुद्दा बरोबरच आहे ना रे. नाही माही, परवानगीच्या बाबतीत नाही. हे बघ, तुझी परवानगी फायनल आहे. मग ती मुलांच्या बाबतीत असो किंवा मुलांच्या आई वडिलांच्या बाबतीत असो, माई तुझा अधिकार आहे, तो तुझा हक्क आहे. कळलं रे, जाऊ दे ना आता. माई तुला कळत नाही माझं म्हणणं. तू वेगळ्या ट्रॅकवर जातेस ग. माई प्लीज, डोक्यातनं काढून टाक ना सगळं. बघ, इतकं सगळं होऊनही आपण एकत्र आहोत ना. आणि माई जर का तू मनावर घेतलंस ना, तर आपण खरंच पूर्वीसारखं एकत्र होऊ ग, सगळे जवळ येऊ एकमेकांच्या.